तर निलेश लंके आज अर्ज भरतायत आणि निलेश लंके अर्ज भरण्यासाठी आता निघालेत। निलेश लंकेंचं मोठं शक्ती प्रदर्शन। निलेश लंके महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत शिरूरमधून। तर महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आहेत, कुठलाही मोठा नेता लंके यांच्यासोबत इथे अर्ज भरण्यासाठी नाही। निलेश लंके पवार गटाचे उमेदवार आहेत आणि अगदी साध्या पद्धतीने निलेश लंके आपला उमेदवारी अर्ज भरतायत। सुजय विखे पाटील नगरमधून निलेश लंके यांच्या विरोधामध्ये असणार आहेत। निलेश लंकेंनी राष्ट्रवादीमधून म्हणजे अजित पवार गटामधून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि दक्षिण नगरमधून आता लंके लोकसभेच्या मैदानात आहेत। सुजय विखे पाटील यांच्यासोबत त्यांची लढत या ठिकाणी असणार आहे। सुजय विखे पाटलांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरलाय आणि निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत। निलेश लंके अर्ज भरण्यासाठी जात आहेत। अहमदनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत निलेश लंके। सुजय विखे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज इथून भरला असून आता निलेश लंके अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। पदाधिकारी इथे त्यांच्या सोबत आहेत। अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल? काय सांगता? आज हनुमान जयंतीच्या पवित्र शुभ मुहूर्तावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे आणि सुद्धा दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरलेला आहे। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने अंध अपंग बांधव सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि आजचा हनुमान जयंतीमध्ये आजचा एका शुभ मुहूर्तावर अर्ज भरलेला आहे। हनुमान रायांना प्रार्थना केली की असं काय बळ मला त्या ठिकाणी येऊ दे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीची आवश्यकता आहे, तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। या मतदारसंघातील दीनदुबळ्या गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला मी या ठिकाणी सामोरं जात आहे। आपल्याला गदा भेटली, 2 गदा भेटल्या। आज हनुमान जयंती आहे, निवडणुकीला सामोरं जात आहे, 2 गदा भेटल्या। अरे मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का? कोणाला गदा मिळणार का? आणि शिवाय सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का? हनुमान रायांची गदा आणि ती कोणाला दिली? एका पैलवानाला दिली जाते आणि मी पण पैलवान आहे ना। मैदानात तुम्ही आता पैलवान म्हणून उतरले? अरे पैलवानच आहे मी, किसके भी साथ खेलूंगा। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी टीका केली भर सभेतून, नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावण रूपी लंकेचं दहन काय असतं साहेब? कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतात, विरोधकांच्या थोडेफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात। त्यामुळे त्या गोष्टीला उत्तर द्यावंच असं काय नसतं आणि ते कुठल्या भावनेने म्हणले हे पण मला माहिती आहे ना। आता कशी पुढची 10 दिवस महत्वाचे आहे, कसे रणनीती असणार आहे, काय नेते कोण येणार आहे, काय सभा होणार आहे? आता रणनीती आहे ना, सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनात चिन्ह गेलं पाहिजे, हे आमच्या पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान असणार आहे। दुसरी काय रणनीती दुसरी काय असणार आहे? आपल्या लोकात जायचं, लोकांना चिन्ह सांगायचं समजून, कारण ही निवडणूक जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळे एवढं काय रणनीती करण्याचं काय आवश्यकता नाही। साहेब तुम्ही इथं उभे किती उष्णता महाभयंकर सांगा ना। मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणतो ते बाईट द्या म्हणलं, थोडं पुढं चला, ते नको लय ऊन आहे, एवढे उष्णता आहे, एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं। आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना